भाग पहिला, जन्मापासून परिवज्जेपर्यंत. कुळ. ख्रिस्तपूर्वी 6व्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते. संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेलेला होता. त्यापैकी काही राज्यावर एका राजाची सत्ता होती, तर काही एका राजावर सत्ता नव्हती. राजाची सत्ता असलेले राज्य संख्येने एकूण 16 होती. त्यांची नावे अंग, मगध, काशी, कोशल, वज्जी, मल्ल, चेदी, वत्स, कुरु, पांचाळ, मत्से, सौरसेन, अश्मक, अवंती, गांधार आणि कंबोज ही होत. ज्या राजावर राजाची यादी सत्ता नव्हती ती होत कपिलवस्तूचे शाक्य, पावा व कुशिनारा येथील मल्ल, वैशालीचे लिच्छवी, मिथिलेचे विदेह, रामग्रामचे कोलीय, अक्कलपचे बळी, रेसपुत्तचे कलिंग, पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्याची राजधानी सिसुमारगिरी होती तो भाग. ज्या राजावर राजाची सत्ता होती त्या राजाला जनपद असे म्हणत असत. ज्यावर राजाची सत्ता नव्हती त्या राज्यांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत. कपिलवस्तू येथील शाक्याच्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही. या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही. तथापि हे मात्र निश्चित की शाक्याच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवत होते. अशा प्रकारे राजसत्ता चालवणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती. सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धोधनाची होती. शाक्यांचे राज्य भारतवर्षाच्या ईशान्य कोपऱ्यात वसलेले होते. ते एक स्वतंत्र राज्य होते. परंतु कालांतराने कौशल देशाच्या राजाने शाक्यावर आपले आधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले. कौशलाधिपती आधिसत्तेमुळे शाक्यांना कौशल राज्याच्या अनुज्ञेखेरीज आपल्या राज्यसत्तेचे काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते. तत्कालीन राज्यात कौशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते. मगध हेचेही राज्य तसेच प्रबळ होते. कौशल देशाचा राजा पसेनदी व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे समकालीन होते. पूर्वज. शाक्याच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्वेचा कपिल मुनी यांच्या नावावरून असावे. कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. सिनहू नावाचा त्याला एक मुलगा होता. सिनहूचा विवाह कच्चनशी झाला होता. त्याला शुद्धोधन, दोत्तोधन, श्लोकोधन, शाक्यदोधन व अभितोधन असे 5 पुत्र होते. या 5 पुत्रांशिवाय सिनहूला अमिता व प्रमिता या नावाच्या 2 कन्याही होत्या. त्यांच्या कुटुंबाचे गोत्र आदित्य होते. शुद्धोधनाचा विवाह महामायेशी झाला होता. तिच्या पित्याचे नाव उज्जैन व आईचे नाव सुलक्षणा असे होते. उज्जैन हा कोलीय वंशातील होता. तो देवदह नावाच्या गावी राहत होता. शुद्धोधन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोधनाने शूरपणा दाखवला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. ती महामायेची वडील बहीण होती. शुद्धोधन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नोकरचाकरही होते. असे म्हणतात की त्यांच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. तो ऐशोआरामात राहत होता. त्याचे अनेक महालही होते. जन्म. शुद्धोधनाला सिद्धार्थ गौतम हा पुत्र झाला. त्याच्या जन्माची कथा अशी आहे. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करत असत. हा महोत्सव 7 दिवस साजरा करण्याची पद्धत होती. एकदा महामायेने हा महोत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला, सुगंध आदी वस्तूचा उपयोग करून परंतु मद्यनादी उत्तेजक वस्तू वर्ज्य करून साजरा करण्याचे ठरवले. उत्सवाच्या 7व्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली. दानधर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला. आवडीचे पदार्थ सेवन केले व वृत्ताचरण करून निद्रेसाठी ती कलात्मकतेने सजवलेल्या शयन मंदिरात ती गेली. त्या रात्री शुद्धोधन व महामाया यांचा एकांत होऊन महामायेला गर्भसंभव झाला.
पलंगावर पहुडली असताना ती तशीच झोपी गेली. निद्राधीन असताना तिला स्वप्न पडले. स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिक्पालांनी आपल्याला निद्रित स्थितीत मंचकासह उचललेले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल शालवृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिलेले आहेत. नंतर चतुर्दिक्पालांच्या स्त्रिया तिच्याजवळ आल्या व त्यांनी तिला मानसरोवराकडे नेले. त्यांनी तिला अभयंग स्नान घालून तिची वेशभूषा केली किंवा तिला सुगंधी द्रव्य लावून फुलांनी असे सजवले की ती कुणा दिव्यशक्तीचे स्वागत करावयास तयार झाली आहे असे वाटले. इतक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्यासमोर प्रकट झाला व तिला म्हणाला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरवले आहे. तू माझी माता होशील का, कबूल होशील का? तिने उत्तर दिले, मोठ्या आनंदाने. त्याच क्षणी महामायेला जाग आली. दुसऱ्या दिवशी सकाळी महामायेने आपले स्वप्न सिद्धोधनास सांगितले. स्वप्नाचा अर्थबोध न झाल्यामुळे सिद्धोधनाने स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलावून घेतले. त्यांचे नाव राम, धन, लखन, मंती, यन्न, सुयाम, भोग व सुदत्त अशी होती. सिद्धोधनाने त्यांच्या स्वागताची यथायोग्य तयारी केली होती. त्याने सेवकांकडून जमिनीवरती फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडली. त्याने त्या ब्राह्मणाचे पात्र सोन्या चांदीने भरून धूर्तयुक्त व साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यास संतुष्ट केले. याशिवाय त्यांनी नवीन वस्त्रे, गायी इत्यादी दानही दिले. ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर सिद्धोधनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि तो म्हणाला, या स्वप्नाचा अर्थ मला सांगावा. राजा, चिंता करू नकोस. ब्राह्मण म्हणाले, तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल, पण संसार त्याग करून जर तो संन्याशी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा भगवान बुद्ध होईल. पात्रातील तेलाप्रमाणे. महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिच्या प्रसूती काळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, माझ्या पित्याच्या देवदहन नगरीला मी जाऊ इच्छिते. तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. राजाने उत्तर दिले. सोन्याच्या पालखीत बसून शुद्धोधनाने मोठ्या लाव्याजाम्यासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठवले. देवदहाला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेले तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. तेच लिंबोनी वन होय. लिंबोनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखादा महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते. बुंद्यापासून फांद्याच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाज गुंजराव करत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वरलाप काढीत होते. तेथील मनोरम्य दृश्य पाहून महामायेच्या मनात येथे थांबून काही काळ क्रीडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरवण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले. महामाये पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या बुद्ध्यांशी चालत गेली. त्या शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकीने वर खाली हेलावत असल्याच्या पाहून महामायेला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी अशी वाटली. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात फांदीवर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली आणि अशा प्रकारे हल्ल्यामुळे तिला प्रसूती वेदना होऊ लागला. शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563 वर्षी वैशाखी पौर्णिमेला शुद्धोधन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाली होती. परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते आणि म्हणून पुत्रप्राप्ती झाली तेव्हा शुद्धोधनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो
उत्सव मोठ्या हर्ष उल्हासाने थाटामाटात साजरा केला. पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राजपद भूषवण्याची पाळी सिद्धोधनाचीच होती. अर्थात त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. असित मुनींचे आगमन. ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावरती राहत होता. असित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाचा ध्वनी करत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चहूकडे उमटत आहे. त्याने पाहिले की आपली वस्त्र आभूषणे मिरवत इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत. त्याने विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतला आहे तेथे मी का जाऊ नये. त्याने आपल्या दिव्य दृष्टीने सर्व जंबूद्वीपाचे निरीक्षण केले. तेव्हा सिद्धोधनाच्या गृही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळे अंतरिक्षातील सर्व देव हर्षनिर्भर झाले आहेत असे त्याला दिसले. म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपल्या पुतण्याला नरदत्त ह्याला बरोबर घेऊन राजा सिद्धोधनाच्या गृही आला व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभा राहिला. तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले. तेव्हा तो द्वारपालाजवळ गेला आणि त्याला म्हणाला, अरे राजाला जाऊन सांग मी दाराशी एक तपस्वी उभा आहे. तेव्हा तो द्वारपाल सिद्धोधनाकडे गेला आणि हात जोडून म्हणाला, राजा, दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहेत. ते आपणाला भेटण्याची इच्छा करत आहेत. राजाने असित मुनीकरता एक आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला, त्या ऋषीला आत घेऊन ये. तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल असित मुनीला म्हणाला, कृपा करून आत चला. असित मुनी सिद्धोधन राजाजवळ गेला व त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला, विजय असो राजा, तुझा विजय असो. तो आयुष्मान हो आणि आपले राज्य सद्मार्गे चालावं. तेव्हा सिद्धोधनाने असित मुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरिता आसन दिले. असित मुनी सुखपूर्वक स्थानपन्न झाल्यावर सिद्धोधन म्हणाला, हे तपस्वी, यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे आठवत नाही. आपल्या आगमनाचे काय हेतू असावा बरे? आपण येथे येण्याचे कारण? असित ऋषी सिद्धोधनाला म्हणाला, राजा, तुला पुत्रप्राप्ती झाली आहे. तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे. सिद्धोधन म्हणाला, मुनिवर, बालक आता झोपला आहे. थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा करू शकाल का? ऋषी म्हणाला, राजा, असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत. हे थोर महात्मे स्वभावातच जागृत असतात. इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे असल्याची हालचाल केली. बालक जागे झालेले पाहताच सिद्धोधनाने आपल्या दोन्ही हाताने त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणले. असित ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा महापुरुषाच्या 32 लक्षणांनी व 80 चिन्हांनी युक्त असलेले त्यास दिसले. त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्मा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल त्याच्यापेक्षा सहस्त्रपटीने अधिक दैदिप्यमान आहे. असित ऋषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले, निसंदेह या पृथ्वीतलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे. असे म्हणून असित मुनी आपल्या आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन व ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले. असित ऋषीला पूर्वीचे सुपरिचित भविष्यवाणी माहिती होती. गौतमाप्रमाणे महापुरुषाच्या 32 लक्षणांनी युक्त असलेल्या पुढे 2 मार्ग असतात, तिसरा नाही. जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल, पण जर तो गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल. असित ऋषीला खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही. त्या बालकाकडे पाहून अश्रुढाळीत दीर्घ निश्वास टाकून तो ऋषी रडू लागला. असित मुनी अश्रुढाळीत व दीर्घ निश्वास टाकत रडत आहे असे सिद्धोधनाने पाहिले. असित मुनी रडत असलेले पाहून सिद्धोधनाच्या अंगावरती रोमांच उभे राहिले
आणि त्यांनी व्याकुळतेने असित मुनीला विचारले, हे मुनीवर, अशा रीतीने का रडत आहात? अश्रू का ढाळीत आहात? दीर्घ निश्वास का टाकत आहात? माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना? हे ऐकून ऋषी म्हणाला, राजा, मी बालकासाठी रडत नाही, त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे. मी रडतो आहे तो माझ्यासाठी. का बरं? सिद्धोधनाने विचारले. ऋषी उत्तरला, हे मी वयोवृद्ध झालो आहे. माझे आयुष्य आता संपत आलं आहे. निश्चिंतपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च व सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल. तदनंतर आजवर या पृथ्वीवर जो कोणी करू शकले नाही ते धम्मचक्र प्रवर्तक हे बालक करील. जगताच्या सुखसमृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वांचा उपदेश करील. ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक आणि अंतीही कल्याणकारक असंच असेल. ते शब्द व शब्दांचा भावार्थ याने परिपूर्ण, शुद्ध आणि पवित्र असेच असेल. ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फूल क्वचितच वेळी व दुर्मिळ स्थळी या जगात उमललेले दिसते, त्याप्रमाणे असंख्य पर्वकालानंतर या जगात एखाद्या वेळी अशी स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात. ज्याप्रमाणे राजा हा मुलगासुद्धा निसंशय परमज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःखसागरातून तरून नेऊन परमसुखाची स्थिती प्राप्त करून देईल. परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही, म्हणून मी रडतो आहे. या दुःखामुळे हा असा दीर्घकाळ निश्वास टाकत आहे, कारण मला या बुद्धाची पूजा करावयास मिळणार नाही. तदनंतर राजाने त्या थोर ऋषीला व त्याच्या पुतण्याला नरदत्ताला याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले. त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले. तेव्हा असित मुनी त्याचा पुतण्या नरदत्त याला म्हणाला, नरदत्ता, जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तुला ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर. ते तुला सुखशांती व कल्याणप्रद ठरेल. असे म्हणून असित मुनी राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला. महामायेचा मृत्यू. 5व्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला. मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. त्याचे गोत्र नाव गौतम होते, म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले. मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असताना महामाया एकाकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले. आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा सिद्धोधनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलवले आणि म्हणाले, माझ्या मुलाबद्दल असित मुनीने जे भविष्य वर्तवले आहे ते खरे होईल याचा मला विश्वास वाटत आहे. मला दुःख एवढेच वाटते की ते खरे ठरलेले पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही. माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल, परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालनपालन होईल किंवा नाही व त्याच्या भवितव्याला अनुलक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल की नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही. प्रजापती, माझे हे बाळ मी तुझ्या स्वाधीन करत आहे. त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळीच शंका नाही. आता कष्टी होऊ नका. मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या. देवाचे बोलवणे आले आहे. त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत. असे म्हणून महामायेने प्राण सोडला. सिद्धोधन व प्रजापती या दोघांनाही दुःखावेग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला. सिद्धार्थाच्या मातेचा देहवास झाला तेव्हा तो अवघ्या 7 दिवसाचा होता. सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता. सिद्धोधनाचा प्रजापतीपासून झालेला पुत्र तो होता. सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊही होते. महानाम व अनिरुद्ध हे त्याचा चुलत भाऊ श्लोकोधन याचे पुत्र, आनंद हा त्याचा चुलता अमितोधन याचा पुत्र व देवदत्त हा त्याची मावशी अमिता हिचा पुत्र होता.
महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता. त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानचा मोठा झाला.